कोणत्याही कष्टकऱ्यांनी राज ठाकरेच्या गुंडांना घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण भारतीय संविधानामध्येच राईट टू एक्सप्रेशन अँड स्पीच दिलेलं आहे। त्याच्यामुळे माझी मेरी मर्जी मी मराठी बोलेल, इंग्लिश बोलेल, हिंदी बोलेल, मेरी मर्जी। त्याच्यामुळे भाषेवर कोणी प्रतिबंध आणू शकणार नाही, बॅरिकेटिंग करू शकणार नाही। मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे आणि गुणरत्न सदावर्तेंचं फोन रेकॉर्डिंग व्हायरल झालेलं आहे। योगेश खैरे आणि गुणरत्न सदावर्तेंमध्ये बाचाबाची झालेली आहे। मनसेने एक आक्रमक भूमिका घेतलेली आहे, त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आणि गुणरत्न सदावर्ते यांनी सुद्धा आक्रमक होत एक प्रतिक्रिया दिलेली आहे। मात्र याच्यावरूनच आता मनसेचे प्रवक्ते आणि सदावर्ते यांच्यामध्ये जुंपलेली आहे। हॅलो हॅलो, हां, कोण? गुणरत्न सदावर्ते बोलताय का? हो हो, बरोबर सर। मी योगेश खैरे बोलतोय। मी कुठून? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रवक्ता आहे। हां, मी ओळखत नाही हो। नाही ओळखत, ठीक आहे। हां. तो विषय नाही ओळखण्याचा, ओळखण्याची आवश्यकता सुद्धा नाही। हां, विषय असा आहे की तुम्ही जी भूमिका मांडताय ती योग्य भूमिका आहे, संविधानिक भूमिका आहे। नाही ना, नाही, कायदेशीर आहे, सुप्रीम कोर्टापर्यंत लढू। ते तुमच्या राज ठाकरेंना उत्तर द्यायला सांगा। तुमचं कायद्याचं ज्ञान फार कमी आहे, एक लक्षात तुमचं ज्ञान आहे, घ्या। तुम्ही कशाला फोन करायला? तर राज ठाकरेला फोन कर ना बाबा। मला तुम्ही काय एवढे मोठे नाही। अरे तू काय एवढं मोठा आहे का? अरे तू काय लय मोठा नाही। तू लागलास की काय? राज साहेबांनी फोन करायला तू काय एवढा मोठा लागून गेला का? तू एखाद्या आता टॅक्सीवाल्याला हात लावून दाखव की राज ठाकरेला सांगतो। अरे तू कोण मोठा अरे व्हायरल कर, भीक माग आता। कायद्याचं ज्ञान आहे का तुला? भीक माग, ऐक ना, ऐक